मी मागे सांगायचो हो की गुटखाबंदी झाली पाहिजे, माझा तोही प्रश्न होता सभागृहामध्ये. मला वेड्यात काढलं होतं आमच्या अनेक सहकार्यांनी की हे शक्य नाही, पण आता पाहतोय आपण कारवाया झाल्या तर ते शक्य आहे. माझं एकदम ठाम मत आहे की हा समाज कायद्याने चालत नाही, हा कायद्याच्या भीतीने चालतो. तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने कारभार हाती घेतलेला आहे, अनेक ठिकाणी पनीर आणि खवा गायबच झालाय. की भविष्यामध्ये ॲनालॉग चीज हे बीफ टॅलो म्हणजे गाईच्या मांसापासून येणाऱ्या काळामध्ये आणि पोर्क टॅलो पोर्क लाड म्हणजे डुकराच्या चरबीपासून, गाईच्या चरबीपासून, डुकराच्या चरबीपासून बनल्याशिवाय राहणार नाही. प्रसाद हा माझा भावनिक भाग आहे, हा माझ्या श्रद्धेशी निगडीत आहे, पण तो पण वेळेत खाल्ला पाहिजे ना. बरोबर. 10-10, 20-20 दिवस जर प्रसाद आपण असा ठेवला आणि तो जर दिला तर विषच आहे. तुकाराम मुंडेंनी कारभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातलं दूध संकलन घटलं. अहिल्यानगर जिल्हा दूध संकलन मी ह्या मताशी सहमत नाही की एफडीएचे अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नव्हते, तर मी त्यांच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवलाय. पण आज चांगलं काम चालू आहे, त्याच अधिकाऱ्यांविषयी मी चांगलंही बोललो आणि त्यांची स्तुती सुद्धा केलेली आहे. एफडीएचा अधिकारी जर हे सगळं जप्त करताना नसेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला बेल होऊन जाते. बिचारे पोलीस अधिकारी काय करणार? भंडाऱ्याचं डेफिनेशन, जी व्याख्या आपण म्हणतो, ती व्याख्या कायद्यामध्ये नाही. नेमकं काय होतं? दूध भेसळ तसंच बनावट पनीर राज्यामध्ये सध्या हा विषय गाजतोय. यामध्येच अन्न औषध प्रशासनाचा पूर्णपणे कारभार आता सध्या तुकाराम मुंडे यांनी ज्या पद्धतीने घेतलाय, तर राज्यामध्ये आता जे भेसळ करणारे आहेत त्यांचे ताब्यात आणलेले. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे सर्व प्रकरण सुरू करणं, हे प्रकरणाची मुळाशी हात घालण्यात, आणि हे प्रकरण काय आहे, भेसळखोरी काय आहे, याचा मुद्दा सगळ्यात पहिला जो उचलला होता ते म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी उचलला होता. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी हा मुद्दा गाजवला होता. आपल्यासोबत विक्रमसिंह पाचपुते आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करू. दादा, सर्वप्रथम लेट्स अप मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज वर्षभरापूर्वी जो मुद्दा तुम्ही घेतलेला होता, आज त्याचे पूर्ण पडसाद राज्यामध्ये बघितलेले पाहायला मिळतात, आणि त्यातल्या त्या तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने कारवाया सुरू केलेल्या आहेत, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचा आनंद एका गोष्टीचा होतो की आपण प्रश्न उठवलेला कुठेतरी आता कडेला जातोय, तडीच जातोय. म्हणजे मागच्या तशी ही मोहीम काही वर्ष 1.5 वर्ष आधीची नाही आहे, खूप आधीपासून चालू आहे. म्हणजे माझ्या आधीही अनेक लोक याच्यावर बोलत होते, पण दुर्दैवाने ते व्यासपीठ मिळत नव्हतं किंवा ते ज्या ठिकाणी मांडायला पाहिजे असं ते जिथनं संपूर्ण जनतेपर्यंत जाईल, शासनापर्यंत जाईल, असं सगळ्यात मोठं व्यासपीठ हे सभागृह आहे. आणि ज्यावेळेस सभागृहात मी हा प्रश्न मांडला, त्याच्यानंतर एफडीएच्याही अनेक लोकांना ॲनालॉग चीज काय हे माहिती नव्हतं, आणि त्यांनी मग माहिती काढायला सुरू केली. दुर्दैव असं आहे की ॲनालॉग चीज हे पनीर म्हणून विकलं जातं. ज्यावेळेस आम्ही मांडलं त्यावेळेस लोकांना जो धक्का बसला, आणि या धक्क्यातनं सावरण्यासाठी, पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कंट्रोलिंग हे एफडीएचं होतं. मी वेळोवेळी एफडीएच्या अधिकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न करायचो की आपल्याकडे खूप मोठ्या पॉवर्स आहेत. एफडीए हे डिपार्टमेंट खूप मोठं डिपार्टमेंट आहे. जर ठरवलं तर एफडीए काही करू शकतं, कारण आपल्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे तुम्ही एखाद्याच्या घरी जाऊन एखादी वस्तू खाल्ली तरी एफडीए इन्व्हॉल्ड होतं. इतका स्ट्रॉंग कंट्रोल एफडीएचा संपूर्ण आपल्या जीवनावरती आहे. इतकं महत्त्वाचं ते खातं आहे, पण ते दुर्लक्षित होतं. सुदैवाने आता तुकारामजी मुंडे साहेब आल्यामुळे या खात्याला काय म्हणतात, ह्या खात्याकडे लक्ष केंद्रित झालं, कारण आता खात्याचे ते संपूर्ण अधिकार वापरायला लागलेत. म्हणजे कोणताही अधिकारी ज्या वेळेस त्याच्याकडे असणाऱ्या अधिकाऱ्यांचा 100% वापर करतो, योग्य वापर करतो, त्यावेळेस नक्कीच जनजागृती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे मला चांगलं आठवतंय, आमची एक बैठक झाली होती दूध भेसळ, त्यानंतर दूधजन्य पदार्थ भेसळ, म्हणजे ज्याच्यामध्ये पनीर, चीज, ॲनालॉग याच्या संदर्भातली एक मंत्री महोदयांनी, जिरवळ साहेबांनी बैठक लावली होती. त्या बैठकीत आम्ही सर्व आमदार, स्वतः मंत्री महोदय हे अधिकाऱ्यांना सांगायचे की आपल्याला याच्यावर ॲक्शन मोडवर गेलं पाहिजे. त्यावेळेस अधिकाऱ्यांची एक नाकारती भूमिका होती की आम्ही हे करू शकत नाही, आम्हाला मर्यादा आहेत, आम्हाला केंद्राकडनं परवानगी घ्यावी लागते, कायदा केंद्राचा आहे, FSSAIचा. म्हणजे कायदा केंद्राचा, मग आता काय बदल झाला? मुळात काय इंटरप्रिटेशन कसं आहे आपल्या कायद्यामध्ये, तुम्ही कशा पद्धतीने कायदा इंटरप्रेट करता याच्यावरती असंख्य गोष्टी बदलतात. आणि कालचा जो निर्णय आहे मुंडे साहेबांनी घेतला की बाबा जे वारंवार
ह्या गुन्ह्यामध्ये असतात, बरोबर. मग गुटखा असेल किंवा इतर भेसळीमध्ये अशांवरती मकोका लावायचा. बरोबर. आणि हा मुद्दा अनेक माझे सहयोगी सदस्य म्हणजे कालिदासजी पाटील ते आज विरोधी पक्षामध्ये आहेत, त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये मांडला होता बरं. की दूध भेसळ जे वारंवार करतात त्यांना मकोका लावा. आमचे सहकारी आहेत, आमचे सहकारी पक्षामध्ये अमोलजी मिटकरी, त्यांनी वरच्या सभागृहामध्ये मांडला होता. हा प्रश्न आजचा नाही, हा प्रश्न अनेक वर्षापासून येत होता, पण आता कुठेतरी वाचा फुटायला लागलेली आहे. म्हणजे मी ज्यावेळेस सभागृहामध्ये पनीर आणि आर्टिफिशियल पनीर अॅनालॉग चीज घेऊन गेलो, मुळात सभागृहात कोणती गोष्ट न्यायची असेल तर अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. तर मी अध्यक्षांकडे गेलो आणि अध्यक्षांना विनंती केली. अध्यक्ष म्हणले काही गरज नाही आत नेण्याची. म्हणलं अध्यक्ष महोदय ह्या 2 आहेत गोष्टी, एक ते म्हणले ह्यातलं पनीर कोणतं, म्हणलं तुम्ही ओळखून सांगा. पण मग दादा आता जर आणि समजा मग तुम्हाला जर ओळख पटली तर मी आत घेऊन नाही जात. मग त्यांनी पाहिलं आणि ते म्हणले अरे हे तर खूपच रिस्की आहे. मी त्यांना समजून सांगितलं, म्हणलं तू बिंदास आत घेऊन जा, कारण शेवटी काय पाहिल्याशिवाय जनतेला कळणार नाही. मग ते सर्वसामान्यांनी कसं ओळखायचं की खरं पनीर कोणते, कारण आता बाजारात जे मिळतंय लोक सर्रास मुळात विक्री काय आहे की तुम्ही जर विकत घ्यायला गेला ना तर दुर्दैव असं होतं की आपण वाचत नाही. माझी ग्राहकांना एक विनंती आहे की प्रत्येक प्रोडक्टच्या मागे लेबलच्या मागे इन्ग्रेडियंट लिस्ट लिहिलेली असते. ती जरी वाचलं ना तरी तुमचा 99% प्रश्न सुटलेला आहे. आणि त्याच्यावरती क्लिअर असतं जे ब्रँड्स आहेत ते फसवत नाही, आपण स्वतःला फसवतोय. ग्राहकाच्या चुकीमुळे तो फसवून घेतला जातोय. त्याच्यावर क्लिअर लिहिलेलं असतं. अॅनालॉग चीज ज्या गोष्टींमध्ये आहे ना, रादर अॅनालॉग चीज जिथं विकलं जातं त्याच्यामागे क्लिअर लिहिलेलं असतं की याच्यामध्ये पाम ऑइल आहे किंवा व्हेजिटेबल ऑइल आहे, व्हेजिटेबल फॅट्स आहे किंवा सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅट्स आहेत, असं क्लिअर मेन्शन असतं. आणि जर पनीर असेल तर पनीरमध्ये फक्त मिल्क सॉलिड्स एवढंच लिहिलेलं असतं. हे साधे ते आणि मिल्क सॉलिड्स अँड ॲसिड्स असे 2च पदार्थ असतात. पण जर मग ते शरीरासाठी घातक आहे तर मग त्याच्यावरती बंदीची मागणी का नाही करत आहे? आणि कसं आहे माहिती का, घातक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यावर घातक येते. बरं. प्रमाणात अॅनालॉग चीज खाल्लं तर ते घातक नाही आहे. आणि अॅनालॉग चीजला केंद्राने परवानगी दिलेली आहे, पण ती परवानगी सबस्टिट्यूट म्हणून दिलेली आहे. दुर्दैव असं आहे की ते मेन प्रोडक्ट म्हणून विकत चाललेलं आहे. तर याच्यावरती कंट्रोल आला पाहिजे. मधल्या काळामध्ये माझे कमिशनर साहेबांशी चर्चा झाली, मुंडे साहेबांशी, आणि त्यांचा हा प्रयत्न आहे की हे प्रोडक्टच बॅन करायचं. आमची साईड बाय साईड तो प्रयोग चालू आहे. ओके, त्याला काही लिमिटेशन्स आहेत. भविष्यात तसं होऊ शकतं का की होऊ शकतं, पण कसं आहे की त्याला काही अनेक मर्यादा आहेत. बरं. म्हणजे तुम्ही अॅनालॉग चीज सांगून अॅनालॉग चीज विकू शकता, पण पनीर म्हणून अॅनालॉग चीज विकू शकता नाही, हे मिस ब्रँडिंग आहे. मी ज्यावेळेस वेळोवेळी सभागृहात प्रश्न उठवला होता, आता मी मागे सांगायचो की गुटखा बंदी झाली पाहिजे, माझा तोही प्रश्न होता सभागृहामध्ये, मला वेड्यात काढलं होतं आमच्या अनेक सहकार्यांनी की हे शक्य नाही. पण आता पाहतोय आपण कारवाई झाल्या तर ते शक्य आहे. माझं एकदम ठाम मत आहे की हा समाज कायद्याने चालत नाही, हा कायद्याच्या भीतीने चालतो. आणि कायदा हा आपला सक्षम आहे, पण तो सक्षम हे दाखवणंही तेवढंच गरजेचं आहे. अधिकारी असणं पण गरजेचं असं वाटतं का? 100%. अधिकारी कोणताही अधिकारी असू द्या, त्यांनी आपल्या अधिकारांचा 100% वापर केला की तो सक्षमच असतो. त्यामुळे अधिकाऱ्याने त्याच्या अधिकारांचा 100% वापर केला पाहिजे या मताचा. तुकाराम मुंडेंनी ज्या पद्धतीने कारभार हाती घेतलेला आहे, अनेक ठिकाणी पनीर आणि खवा गायबच झालाय. ते कसं होतं, हा काय म्हणतो याला सगळ्याला ना, हा इमिजिएट इफेक्ट म्हणला जातो. बरोबर. इमिजिएट इफेक्ट होतो. तू काय एखादा नवीन अधिकारी जिल्ह्यामध्ये आला, तालुक्यामध्ये आला, तो आला की लगेच गुन्हेगारी काही दिवस थांबते. मी पोलिसांबाबतीत बोलतोय, कारण हा इमिजिएट इफेक्ट असतो. बरोबर. पण एकदा मोडस ऑपरेंडी लक्षात आली ना, गुन्हेगार खूप म्हणजे कायद्याच्या पुढे गुन्हेगार असतात आणि गुन्हेगारी प्रवृत्ती ही त्याच्यावरही घातक आहे. हे वाट पाहतात की कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की हे थांबलंय, हे आता पर्याय शोधतात, वाटा शोधतात, अजून काही दिवसांनी परत चालू होऊ शकतं. त्यामुळे ह्याला सातत्य महत्वाचं. हे जर सातत्य असंच राहिलं ना तर ह्यांना गुन्हेगारीला आणि गुन्हेगारांना कुठेतरी आळा बसेल. कारण गुन्हेगार आणि गुन्हेगारी 2 प्रकार वेगळे आहेत. गुन्हेगार जो ठरवून करतो आणि गुन्हेगारी म्हणजे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असणारी ही जी मंडळी आहेत किंवा जे घडून आणणारे आहेत ते ऍक्च्युअलमध्ये पुढे नसतात, पण हे सगळं घडून आणतात. अॅनालॉग चीज विकणारे ठराविकच लोक असतील, पण त्यांना विकायला प्रवृत्त करणं, त्यांना प्रोडक्ट अवेलेबल करून देणं, अशी मोठी टोळी असते याच्या मागे. त्यामुळे असं काही नाहीये. हा आळा जो बसलेला आहे हा कंटिन्यू होणं गरजेचं आहे. पण मग याला टेम्पररी इफेक्ट जो आहे हा लॉंग टर्म इफेक्ट झाला. हे प्रशासनच कारणीभूत वाटतं का तुम्हाला की या गोष्टीला आळा घालण्यामध्ये ते कुठेतरी कमी? प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रशासनाला आपण दोषी नाही धरू शकत. आपण सुद्धा सर्वसामान्य जनता आहे. मला सांगा, जर तुम्ही हा क्लिअर फॅक्टर घेतला की तुम्हाला डुप्लिकेट खायचंच नाही, डुप्लिकेट विकतच घ्यायचं नाही, बरोबर, तो अवेलेबल का होईल?
चूक ही एकट्या प्रशासनाची नाही, चूक एकट्या सरकारची नाही, चूक ही आपल्या सगळ्यांची आहे, जनतेची चूक आहे. आपल्याला स्वस्तात पाहिजे ना, बरोबर. तुम्हाला मला सगळी गोष्ट स्वस्तात पाहिजे. आज आपण स्वस्तामध्ये सगळं खातो आणि नंतर मग दवाखान्यात म्हणा इतर ठिकाणी जाऊन पैसे खर्च करतो. म्हणजे एक जुनी म्हण आहे, फुकट काही नसतं. ह्या जगात काहीच फुकट नाहीये. तुम्ही आज किंमत नाही मोजली तर उद्या मोजावी लागते. तुम्ही आज हे आर्टिफिशियल गोष्टी खाल्ल्या, आर्टिफिशियल कलर खाल्ले, आर्टिफिशियल वस्तू खाल्ल्या, घातक गोष्टी खाल्ल्या, आज स्वस्त वाटतं. आज काय म्हणणार ते चटकदार गोष्टी असतात, बरोबर. चमचमीत असतं, खायला चांगलं वाटतं, पण ह्याचे परिणाम पुढे जाऊन होतात. पुढे आपल्याला त्यामुळे फुकट कोणतीही गोष्ट नसते. प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक वस्तूची किंमत ही मोजावी लागते. किंमत मोजण्याची पद्धत वेगवेगळी असते. बरं दादा, आता मध्यंतरी काही बातम्या प्रसारित झाल्या की तुकाराम मुंडेंनी कारभार हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातलं दूध संकलन घटलं. अहिल्यानगर जिल्हा दूध संकलन मी ह्या मताशी सहमत नाही. म्हणजे मी आत्ता पण फिगर्समध्ये मागवले, तर मी परवा पण फिगर्स दिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 5 महिन्याच्या फिगर्समध्ये बदल नाही ना. बरं. सरासरी आपण 46.5 ते 48 लाख एवढं आपलं संकलन आहे. बरं. संपूर्ण एक 4-5% डिफरन्स राहतो. कारण दूध काय असं रोज गाई 10 लिटरची गाई ही रोज 10 लिटरच देईल असं नाही. कधी 9 देईल, कधी 11 देईल. तसं थोडंफार त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स हे तिच्या खाद्यावरती, वातावरणावरती ह्या गोष्टी बदलून असतात. त्यामुळे सरासरी ही महिन्याची तेवढी आहे. त्यात सरासरीत बदल नाही ना झाला. म्हणजे दूध संकलन घटलं नाहीये. दूध संकलन हे अजिबात घटलेलं नाही. घटलंय काय माहितीये का, हे जे आर्टिफिशियल गोष्टी होत्या, बरं, पनीरला सबस्टिट्यूट अॅनालॉग चीज होतं. आज हा आर्टिफिशियल खवा पेढ्यामध्ये वापरला जातो. नॅचरल पेढा तुम्ही बघा, पूर्वी म्हणजे मला चांगलं आठवतं, मी लहान असताना घरी आजी पेढे बनवायचे. दूध शिल्लक राहिलं की त्याचा खावा बनवायचा, काही नाही, थोडीशी साखर टाकली की पेढा तयार होतो. आता विकतचा पेढा घ्या, हातात घेतला की जुन्या पेढ्याला असं तेल बिल नाही लागत हातामध्ये. घरी तुम्ही प्रयोग करून पहा. माझी तर विनंती आहे प्रत्येकाला की घरी खवा बनवा. दूध मार्केटमधनं आणा, पिशवीतलं दूध असलं तरी चालेल. दुधाचा खवा बनवा, त्यामध्ये साखर टाका, त्याचा पेढा बनवा, तो पेढा खा आणि विकतचा पेढा खा. स्वीट होम, जमीन आसमानचा फरक जाणवेल तुम्हाला. आता जे बाजारात मिळतात ते पेढे ते तर लगेच स्टिकी राहतात. त्याच्यात तेल असतं. बरं. प्रॉब्लेम काय झाला, ह्या सगळ्या कारवायांमुळे आर्टिफिशियल खवा हा मार्केटमधला जवळजवळ कमी झालाय. बंद नाही म्हणणार, कमी झालाय. अॅनालॉग चीज याचं प्रमाण कमी झालं. आता हे कमी झाल्यामुळे पनीर तर लोक खातातच. आजही पनीर मार्केटमध्ये मिळतोय. मग पनीर बनवण्यासाठी दूध इकडे डायव्हर्ट व्हायला लागलं, खवा बनवण्यासाठी दूध इकडे डायव्हर्ट व्हायला लागलं. दुधाचं संकलन कमी झालेलं नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही डोक्यातनं काढून टाका. काय होतं माहिती का, ही चर्चा आपण केली ना, जनतेमध्ये एक भीती तयार होते. वस्तुस्थिती जी आहे ना ती आपण मान्य केली पाहिजे. दुधाच्या संकलनात परिणाम नाही झालेला, पण दुधजन्य पदार्थ जे आर्टिफिशियल येत होते ती मिळायचे कमी झाल्यामुळे, दुधाचं डायव्हर्जन तिकडे झाल्यामुळे दुधाचं आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणणार, जी तफावत जाणवायला लागली ती त्याच्यामुळे जाणवते. पण ते भेसळखोरीमुळे असं पण म्हटलं जातं की नाही का, दूध जे मध्यंतरी दुधाच्या याच्यावर धाडी पडल्या होत्या की दूध बनवलं जातं भेसळयुक्त. ते ओळखायचं कसं दूध बनावट आहे किंवा भेसळयुक्त? दुधामध्ये मी ते सांगतो, दुधामध्ये येत ना, तुम्ही पॅकिंग मधलं दूध घ्या, त्यामध्ये भेसळ नसणार. पॅकिंग म्हणजे प्रत्येक पॅकिंग जे बरोबर, पॅकिंग मधलं एक दूध घ्या, किंवा तुमच्या ओळखीचा दूधवाला असेल ज्याच्यावरती तुम्हाला खात्री आहे त्याच्याकडनं तुम्ही दूध घ्या. तुम्ही ओपन जर लूज दूध घेतलं कोणत्याही मार्केटमधनं तर ते भेसळ असण्याची शक्यता आहे. हे बघा, साधं उदाहरण घ्या. दूध 10,000 लिटरचं दुधाचा एक टँकर आहे. बरोबर. सरासरी 30 ते 40 रुपये लिटरने दूध आहे. 10,000 गुणिले 30,000 लिटर किती झालं? 3.5-4 लाख रुपयाचा टँकर झाला. बरोबर. एका टँकरमध्ये भेसळ करायची म्हणलं, भेसळयुक्त टँकर करायचा म्हणला, त्याची सेलिंग प्राइस 4 लाख रुपये. बरोबर आहे. त्याच्यातला भेसळ, त्याच्यामध्ये काही प्रमाणात त्याला दूध ठेवावं लागणार, हे सगळं करावं लागणार, ह्याच्यामधला त्याचा नफा बघा. भेसळखोराच्या दृष्टिकोनातून विचार करा. त्याचबरोबर आज पनीरचा क्वांटम आहे. आज पनीर हे मार्केटमध्ये ऍक्च्युअल 400 रुपयांनी विकलं जातं. बरोबर. घरी बनवून सगळं तुम्ही प्रयोग केला तर आर्टिफिशियल पनीर तुम्हाला 180-200 रुपयांनी मिळून जातं. बरोबर. हे बनतं 60-70 रुपयामध्ये. त्याच्यातला प्रॉफिट मार्जिन आणि क्वांटम, म्हणजे ते आर्टिफिशियल दुधामध्ये भेसळ करून जो नफा मिळणार आहे त्याच्यापेक्षा ह्या बाय प्रोडक्ट्स मध्ये भेसळ करून काही
प्रमाणामध्ये नफा वाढतो. त्यामुळे भेसळ ही बाय प्रोडक्ट्समध्ये होते, दुधामध्ये होत नाही, खूप कमी प्रमाणात. दुर्दैव काय माहितीये का, भेसळीची जी व्याख्या आहे ना आपल्या कायद्यामध्ये, दुधामध्ये पाणी टाकलं तरी भेसळ आहे. बरं. म्हणजे थोडक्यात घरी दूध आणलं आणि तुमच्या आईने काय पातेल्यात आपण दूध घेतलं आणि एका पातेल्यात दुसऱ्या पातेल्यात टाकताना थोडंसं पाणी घुसकळून घेतलं, व्हायला जाऊ नये, बरोबर, आणि ते परत दुधात टाकलं की ती भेसळ झाली. कायद्यानुसार पाणी टाकणं सुद्धा भेसळ आहे. पण मग आता जे मध्ये एक जामखेडकडं एलसीबीने कारवाई केली होती, डिटर्जंट वगैरे अनेक रासायनिक पदार्थ वापरले जातात. घटना घडतात, नाही असं अजिबात म्हणत नाही. मी तेही मान्य करतो की 1% ही घटना आहे. ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. मेजर प्रमाण हे बाय प्रोडक्ट्समध्ये आहे. आज आपण आईस्क्रीम खातो, आईस्क्रीम 99% आईस्क्रीम्स मार्केटमधल्या ह्या दुधापासून आता बनत नाही आहेत. ही चूक तुमची आमची आहे. आपल्याला 10 रुपयात कप पाहिजे, 15 रुपयात कप पाहिजे आईस्क्रीमचा, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. बरोबर. तुम्ही कधी इन्ग्रेडियंट लिस्ट वाचली का? माझी तर एक विनंती आहे तुम्हाला की आता तुम्ही एक स्ट्रिंग ऑपरेशन करा किंवा ओपन ऑपरेशन करा, मार्केटमध्ये जा, प्रत्येक आईस्क्रीम कप विकत घ्या, त्याच्या मागे काय लिहिलं बघा. लोक एवढे ग्राहक वाचत नाही, सर्रास ऑइल वापरतात, दूध वापरत पण नाहीत. म्हणजे मला सांगा, हे दूध सगळं डायवर्ट तिथं होत आहे. भेसळ ही दूधजन्य पदार्थांमध्ये होते. 1% भेसळ ही दुधामध्ये होत असेल. दूध हे शुद्ध आहे. दुधाची अडचण अशी होते की दूध वेळेत जर नीट प्रिझर्व नाही केलं तर ते दूध खराब होतं आणि खराब लागतं. मग घरात आपण बाहेर जरी म्हणजे स्वतःच्या घरच्या गाईचं दूध काढून जरी आपण रात्रभर बाहेर ठेवलं, दुसऱ्या दिवशी त्याचा आंबट वास येतो. बरोबर. मग त्यात भेसळ केली का? नाही. पण ते चव लागत नाही, भेसळ झाली का? कसं असतं, ह्याचं प्रिझर्वेशन जी सिस्टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं. कारण दुधात भेसळ करणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि ज्या पद्धतीने काय असतं, मला सांगा, जेवणामध्ये एक खडा निघाला ताटामध्ये तर आपण जेवण थांबवतो का? नाही. तो बाजूला करतो ना. तसं हे भेसळखोर बाजूला केले पाहिजे. पण त्यात आता येणाऱ्या काळात असं वाटतंय का की तुकाराम मुंडे ज्या पद्धतीने कारवाई करतायत, जिल्ह्यातलं दूध संकलन संकलन घटणार नाही, मी हेच सांगायचा प्रयत्न करतो. संकलन नाही घटणार, दूध मिळायचं कमी होईल. 2 गोष्टी आहेत. प्रोडक्शनमध्ये घट होणार नाही, सेलिंगमध्ये घट होईल. कारण हे जे दूध आहे ते मॅक्सिमम पॅकिंगला जात होतं. आता हे बाय प्रोडक्ट्स मिळायचे बंद झाले तर यातलं काही दूध हे बाय प्रोडक्ट्सकडे जाणार आहे. आता परत ह्याचा खवा बनेल, ह्याचं तूप बनेल. आर्टिफिशियल तूप किती मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये मिळतंय तुम्ही पाहिलं असेल. मी मार्च 2025 सभागृहामध्ये ही भीती व्यक्त केली होती की ॲनालॉग चीज आज सॅच्युरेटेड व्हेजिटेबल फॅटपासून बनतंय, म्हणजे पाम ऑइलपासून बनतं, सॅच्युरेटेड पाम ऑइलपासून. पण ही वेळ लांब नाही की भविष्यामध्ये ॲनालॉग चीज हे बीफ टॅलो म्हणजे गाईच्या मांसापासून येणाऱ्या काळामध्ये आणि पोर्क लाड म्हणजे डुकराच्या चरबीपासून, गाईच्या चरबीपासून, डुकराच्या चरबीपासून बनल्याशिवाय राहणार नाही. ही मी भीती त्या सभागृहाच्या पोडियमवरती व्यक्त केली होती. आणि तुम्ही पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये एक रॅकेट पकडलं गेलं जे शुद्ध तूप ह्या नावाने, साजूक शुद्ध तूप ह्या नावाने विकत होते आणि ते बनवत होते जनावरांच्या चरबीपासून. अरे बापरे. मग एवढे तिरुपतीच्या प्रसादात सुद्धा अंश सापडले होते, याच्या बातम्या तुम्ही पाहिल्यात. बरोबर. मला जी भीती होती ती भीती खरं होताना दिसतीये. म्हणजे शुद्ध शाकाहारी लोकांना जे आर्टिफिशियल किंवा ॲनालॉग चीज दिलं जातं ते जर जेन्युन सोर्सपासून नसते, ॲनालॉग चीज बनवायची पण लायसन्सेस, पण ते खूप कमी जणांकडे आहेत महाराष्ट्रात. जे बाकी सर्रास बनवतात, काही लागत नाही, छोट्याशा खोलीमध्ये ॲनालॉग चीज बनवता येतं. ज्यांच्याकडे कोणतंही लायसन्स नाही, जी लोक बनवतात ते सॅच्युरेटेड फॅट आणताना ते सॅच्युरेटेड फॅट व्हेजिटेबलचं आणतात, जनावरांची चरबी आणतात का डुकराची चरबी आणतात, हे तुमच्या माझ्या हातात नाही. बरोबर. पण मग दादा, ह्या ज्या गोष्टी एवढं घडतायत, शिर्डीमध्ये पेढे विक्री सरस बंद होत आली आहे. हे प्रशासनाला अगोदर दिसत नव्हतं का? एवढे लोकांचे म्हणजे कोट्यवधी भाविक तिथे येत आहेत. प्रत्येक जण डोळे झाकपाना करतो, प्रत्येक जण. अडचण काय असतं म्हणजे एखादी चुकीची घटना दिसतीये ना, त्याच्यावर आवाज कोणी उठवत नाही, हे दुर्दैवी आहे. मला एक सांगा, तुम्हाला आजपर्यंत असं वाटत नव्हतं का पेढे खराब आहेत? प्रश्न स्वतःच्या मनाला वाटायचा ना.
अरे हा पेढा असा का लागतोय. हा ऑइली का लागतोय. घरनं एखादा आपल्या कुटुंबातला व्यक्ती बाहेर कुठे जाऊन देवदर्शनाला जाऊन आला, त्यानंतर तो प्रसाद घेऊन येतो. प्रसाद हातात दिल्यानंतर तो खाल्लेला प्रसाद आपल्याला खराब लागला चवीला, तरी आपण खातोच ना. बरोबर, का प्रसाद खातो? म्हणून खातो. प्रसाद म्हणून खातो. हो. तो खराब झालाय हा विचार नाही करत आपण. त्याला बुरशी लागलेली आहे, त्याच्यावरती काय प्रक्रिया झालेली आहे, ठीक आहे. प्रसाद हा माझा भावनिक भाग आहे, हा माझ्या श्रद्धेशी निगडीत आहे, पण तो पण वेळेत खाल्ला पाहिजे ना. बरोबर. 10-10, 20-20 दिवस जर प्रसाद आपण असा ठेवला आणि तो जर दिला तर विषच आहे. शेवटी अन्न पदार्थ तो कोणत्याही भागामध्ये असेल तर तो विषच आहे. त्याचं प्राशन जे झालं पाहिजे ते वेळेत झालं पाहिजे. बरं, आता जे FDA चे अधिकारी वगैरे आहेत, आम्ही आकडेवारी घेतली तर वर्षभरात 68 कारवाया झाल्या, केवळ 2 जण निष्पन्न झाले त्याच्यामध्ये. तर मग कुठेतरी प्रशासकीय अधिकारी, अन्न औषध प्रशासन विभाग देखील यामध्ये कुठेतरी दोषी वाटतंय का तुम्हाला? नाही बघा, ह्यात कारवाया कमी आहेत. ही टोटल प्रक्रिया आहे हो. मुळात अडचण अशी होते की कारवाई झाली, अधिकारी जातात, काहीतरी जप्त करतात, जप्त केल्यानंतर ते लॅबला जातं, लॅबचं मग टेस्टिंग होतं. लॅब ह्या FDAच्या कंट्रोलमध्ये नाहीत. बरं, ह्याला FDAच्या कमिशनरच्या अंडर येत नाहीत, त्याला वेगळी अथॉरिटी आहे परत. म्हणजे मग हे गणित कसं जुळून येणार? तर ह्या लॅबचे रिपोर्ट वेळेत आले पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की लॅब्सकडे वेटिंगच अनेक दिवसाचं आहे. का, नेमकं काय कारण? का म्हणजे लॅबच्या संख्येपेक्षा फक्त जे टेस्टिंगला गोष्टी येतात त्याचं क्वांटम खूप मोठा आहे. नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याला कारवाई करायची असेल, धडक कारवाई, तर त्याला स्वतः जावं लागतं. बरोबर. जाऊन संशय असेल, त्याला जर आधी डायरेक्ट कारवाई केली मान्य, पण त्यांना जर संशय असेल की ह्या गोष्टीमध्ये हे चुकीचं आहे, बनावटपणा आहे, त्यांना नियमानुसार ते प्रोडक्ट विकत घ्यावं लागतं. विकत घेऊन ते टेस्टिंगला द्यावं लागतं. त्या टेस्टिंगचे ऑफिशियल पैसे भरावे लागतात, त्याचा ऑफिशियल रिपोर्ट येतो आणि मग सगळ्या गोष्टी त्या गुन्हा कोर्टामध्ये सिद्ध होतो. ही जी प्रक्रिया आहे ना, सगळी प्रक्रिया खूप लेंदी आहे. याला कट डाऊन करायचं असेल तर राज्य शासनाच्या लॅब्सची संख्या वाढली पाहिजे. तुम्ही जर मागचा माझा मार्च 2025चा माझा जो प्रश्न पाहिला, त्याच्यामध्ये मी हे क्लिअर सांगितलं आहे की लॅबची संख्या ही वाढली पाहिजे. लॅबची संख्या ही खूप कमी आहे. ह्या संख्या जोपर्यंत वाढत नाही, मुळात काय आहे, एखादा माणूस चुकीचं करतोय, चुकीचं वागतोय, चुकीच्या पद्धतीने काम करतोय, हे तुम्हाला मला माहिती आहे, पण दुर्दैवाने आपल्या कायद्यामध्ये ते सिद्ध करावं लागतं. नुसतं माहिती असून चालत नाही. त्याला उद्या सिद्ध करण्यासाठी पुरावे जमा करावे लागतात. पुरावे जमा करायची ही जी प्रक्रिया आहे ही इतकी लेंदी आहे की गुन्हेगार यातनं सुटून जातात. पण ते जो वेळ लागतो दादा, की त्याचं ते जे प्रोडक्ट त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे ते टेस्टिंग होणार, 2-3 महिन्यांनी त्याचा रिपोर्ट येतो, ते अधिकारी स्वतः म्हटले नाही, 6-6 महिने नुसते टेस्टिंगला वेटिंग आहे. पण मग तोपर्यंत ते जे विष आहे ते बाजारात तर पसरतंय. मग तुम्ही आता मुंडे साहेबांची भेट घेतलेली आहे, मग याबाबत काय मागणी झालंय? आता सगळ्यात महत्वाचं, ह्या ज्या धडक कारवाया आहेत ह्याच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट झालाय. सगळ्यात महत्वाचं, ग्राहकांच्यात अवेअरनेस क्रिएट झाला. हा, बरोबर. मीडियामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला. मला सांगा बरं, आज ह्या कारवाया सुरू आहेत म्हणून प्रसाद जप्त केला तर तुम्हाला आम्हाला ती बातमी अडचणीची वाटत नाही का? आता कारवाया सगळीकडे, बरोबर. जर एखाद्या FDAच्या अधिकाऱ्याने डायरेक्ट जाऊन प्रसाद जप्त केला असता एखाद्या देवस्थानचा, काय झालं असतं त्याचं? हा, त्याचे सस्पेन्शन, किती टीका झाली असती त्याच्यावरती, टीका केली असती, धार्मिक तेढ निर्माण झाला असता. आपला पाहण्याचा दृष्टिकोन, ही ते अडचण सगळ्यात मोठी तयार होते. आपण प्रत्येक गोष्टीला भावनेच्या आधी सगळ्यात महत्वाचं जनहित, जन आरोग्य हे पाहिलं पाहिजे. माझं आरोग्य, जनतेचं आरोग्य हे सगळ्यात पहिलं जर प्रायोरिटी आपण दिलं, ह्या सगळ्या येतील. भावना सगळ्यात महत्वाची, श्रद्धा सगळ्यात महत्वाची आहे. ह्या मताशी मी पण एकमत आहे. पण श्रद्धेचा कोणी गैरवापर करतं हेही आपण मान्य केलं पाहिजे ना. माझी देवावरती श्रद्धा आहे म्हणून कोणी मला विष खायला देत आहे तरी मी खातो, बरोबर. ते आपण तपासलं पाहिजे. एक जागरूक नागरिक म्हणून आपणही बघितलं. ह्या सगळ्या गोष्टीचा पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय महत्वाचा आहे. ह्या कारवाया उत्तम पद्धतीने चालू आहेत. याचं जर सातत्य राहिलं, मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये शेवटी जनजागृती, त्याची जबाबदारी एकट्या प्रशासनाची नाही, तुमची आमची सगळ्यांची आहे ना. बरोबर. मला सांगा, ग्राहक म्हणून आपण जागृत झालो, आपण ठरवलं की मला जे मिलावटवाल्या गोष्टी आहेत, भेसळयुक्त गोष्टी आहेत, आर्टिफिशियल गोष्टी आहेत, त्या नाही वापरायच्या, तर ते प्रमाण घटेल, डिमांड कमी होईल. आपण वापरत नाही कळाल्यानंतर दुकानदार तरी का विकेलो? बरोबर.
त्या दुकानदाराला एखादी गोष्ट दाखवल्यावर अरे सस्तावाला दिखाव, अरे स्वस्तातला नाही का तुझ्याकडे, आपण लगेच त्याच्यात व्हेरिएशन मागतो. किती रुपये किलो तरी पेढे, 400 रुपये आहे, काय सांगतोस, तिकडे 200 रुपये. तो दुकानदार म्हणतो अरे त्याचे 200 प्रमाणे मला 200 विकले पाहिजे, बरोबर. तो लगेच त्याच्याप्रमाणे 200 विकायला सुरू करतो. हे असे विषय छोटे छोटे. डिमांड घटली तर सप्लाय का होईल, सप्लाय कमी कमी नाही होणारच नाही. होणारच नाही. पण दादा आता असा एक विषय आहे की ज्या पद्धतीने कारवाया चालू आहेत, एक सक्षम अधिकारी असणं गरजेचं आहे. वर्षभरापूर्वी जो तुम्ही मुद्दा मांडला त्याचे इफेक्ट आज दिसत आहेत आणि लोकांमध्ये 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्ष लागले effect 1.5 वर्षानंतर लोकांना समजते की तो मुद्दा किती महत्वाचा होता आणि सक्षम अधिकारी असायला हवे. आज लोकांची मागणी आहे. मला तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आहे आणि आजवरती तुकाराम मुंडेंचा रेकॉर्ड आहे की ज्या पद्धतीने कारवाई सुरू केल्या की त्यांची लगेच बदली होती. ज्या महत्वाच्या विषयावरती ते आज धाडी टाकतायत लोकांचे मला एक किस्सा सांगतो. मी देवाभाऊंच्या खूप मागे लागलो होतो. म्हणजे विश्वास बसणार नाही, म्हणजे आमच्या दोघांचं संभाषण बघून काही लोक वैतागले होते इतक्या वेळेस. मी इतक्या वेळेस त्यांची भेट घेतली, इतक्या वेळेस त्यांना पत्र दिलं आणि देवाभाऊंना खरं मानलं पाहिजे. त्यांनी टोटल माहिती घेतली. ॲनालॉग चीज काय, पनीर काय, एखाद्या तज्ज्ञाला जेवढं माहित नसेल तेवढी माहिती त्यांनी घेतलेली आहे. आणि मग ह्याच्यावरती आमचा बरीच चर्चा झाली, सगळं झालं. त्याने मला हेही सांगितलं, अरे विक्रम, हे लिगल आपण कंट्रोल नाही करू शकत. साहेब मी म्हणतच नाही ॲनालॉग चीज विकू नका, मी म्हणतो ते पनीर म्हणून विकू नका. त्यावेळेस त्यांनी खूप त्याच्यावरती विचार केला, सगळं झालं. एक दिवस सकाळी नॉर्मली देवाभाऊ आम्हाला कॅबिनेट नंतर भेटतात सगळ्या आमदारांना. तर कॅबिनेट पूर्वी माझी त्या दिवशी एक समितीची बैठक होती, म्हणून माझे काही मुख्यमंत्री सहायता निधीचे पत्र होते, मतदारसंघातली कामं होते, ते घेऊन मी साहेबांच्या केबिन ऑफिसला गेलो. CM ऑफिसला गेलो. तिथे काही आमचे सहकारी आमदार समाधानजी अवताडे वगैरे असे काही उभे होते, त्यांच्यावर मी गप्पा मारत होतो. आता कॅबिनेटच्या आधी तर CM साहेब भेटत नाही, ते फक्त मला टप्पाला द्यायचं होतं. तेवढ्यात आतनं निरोप आला की आमदार महोदय कोण असतील तर त्यांना आतमध्ये पाठवून द्या. मी आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर साहेब आतमध्ये बसले होते, चर्चा झाली, सगळी झाली, पत्र वगैरे दिले. काही मिनिटं आधी तुकारामजी मुंडे साहेब त्यांना भेटून गेले होते. त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटून गेले होते. त्यावेळेस त्यांना पोस्टिंग नव्हती, कुठलीच पोस्टिंग. म्हणजे 1 महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. ज्या दिवशी पोस्टिंग झाली, आय थिंक 19 तारीख असेल. बरोबर. त्या दिवशी सकाळी सकाळी आमची भेट झाली, हे सगळं झालं. आणि मग CM साहेबांनी झालं, पत्र दिले. काढले, काय रे बाबा, म्हटलं काय नाही साहेब, जनरल पत्र आहेत, नंतर हे केले. ते त्यांनी घेतले, त्यांच्या PN कडे दिले. त्यांना अरे माझी सही घेऊन टाक जरा, आणि कॅबिनेट संपली की. तेवढ्यात आमचे सहकारी सदस्य महेशजी शिंदे समोरनं आले, काही काम करून. म्हटलं साहेब, यांनी पण आहे ना FDAचा खूप महत्त्वाचा रंगाचा प्रश्न उचलला होता. साहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं. म्हटलं हे डिपार्टमेंट आहे ना, मी नीटच करतो. बरं. पण स्वतः खुद्द फडणवीस म्हटले, स्वतः मुख्यमंत्री. आणि संध्याकाळी मुंडे साहेब तिथे आले कमिशनर म्हणून. ते 2 स्टेप खाली. कमिशनर ही पोस्ट मुंडे साहेबांचं जे काय म्हणणार तुमचं स्टेटस होतं किंवा त्यांची जे शेवटी हेरार्की असते त्या पोझिशन पासून 2 स्टेप खाली होती. बरं. मुंडे साहेबांची पोस्टिंग करण्यासाठी ते 2 स्टेप वरती घेतली. आणि ते जे सचिव होते त्या खात्याचे, ते मुंडे साहेबांचे बॅचमेट होते, समंतर होते. शेवटी कमिशनरला रिपोर्टिंग सचिवाला करायचं. तर त्या सेक्रेटरींचा पण चार्ज काढला आणि सिनियर सेक्रेटरीकडे तो चार्ज दिला. मग तुम्ही म्हणताय की कारवाया करतात म्हणजे त्यांची बदली. पण मुळात त्यांना जर आणलंच हे उद्दिष्टासाठी असेल, मग तो उद्दिष्ट 10 दिवसात पूर्ण होतो का पूर्ण कार्यकाळात पूर्ण होतो, हा भाग नंतरचा आहे. पण त्यांना ज्या उद्दिष्टाने आणलं होतं की कुठेतरी एक शिस्त लागली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून पावलं चालू आहे. पण सगळ्यांची अशी मागणी आहे की त्यांनी सातत्य ठेवलं पाहिजे. पण माझी तर मागणी अशी आहे, अनेकांची आर्थिक उलाढाली पण कमी होतात, माझी तर मागणी अशी आहे त्यांची बदली होऊ शकते. त्यांची बदली होते की नाही याच्यापेक्षा तिथले अधिकारी जे सक्षमपणे काम करतात. आज फक्त कमिशनर बदललाय हो, खालचे आमचे असिस्टंट कमिशनर असतील, जॉईंट कमिशनर असतील, डेप्युटी असतील, त्यांचे सपोर्टिंग इन्स्पेक्टर असतील, ते तर तेच आहेत. FDAचे कोणते अधिकारी बदलले? एक सिंगल अधिकारी बदललाय. खालच्यांना त्यांचे अधिकार वापरायची संधी मिळालेली आहे. पुढच्या येणाऱ्या व्यक्तीने जर ही संधी दिली कायम, तर अडचण काय आहे अधिकाऱ्यांना? मी बदली होते नाही होत हे पाहत नाही. माझं म्हणणं आहे प्रत्येक अधिकाऱ्याने 100% जर काम केलं, त्याच्या मिळालेले जे अधिकार आहेत, संविधानाने जे काही अधिकार त्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. आपण उगाच अधिकारी म्हणत नाही त्यांना, त्यांच्याकडे तेवढे राईट्स असतात. अधिकारी म्हणून त्यांना अधिकारी म्हणतो आपण. त्यांनी जर वापरले ते अधिकार, ती वेळच येणार नाही.
प्रत्येकजण त्यांच्यासारखं काम करू शकतो. पण तुम्ही देवाभाऊंच्या एवढे जवळ आहात, देवाभाऊंकडे मागणी करणार नाही, जवळ का? प्रत्येक जणच आहे, मी एकटा नाहीये, प्रत्येक जण जवळ आहे. पण जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्याचे राज्यभर आज चर्चेत आहे. तुम्ही फडणवीसांची चर्चा करणार का की अशा सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे जेणेकरून जे जीवाशी खेळ चालले नागरिकांच्या? आम्ही चर्चा केल्यानंतरच हे अधिकारी आलेले तिथे. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काय आहे की मुख्यमंत्र्यांना काहीतरी बदल घडवायचा आहे, म्हणून तर त्यांनी एवढे मोठे बदल केलेत. आपल्याला माझं म्हणणं काय आहे की तुम्हाला उद्दिष्टाशी महत्व पाहिजे. प्रवास कसा झाला, किती वेळात झाला, हा भाग तुमचा माझा नाही. उद्दिष्ट गाठतोय ना आपण, बरोबर. जर ही सुसूत्रता संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये आलं तर तिथे काम कोण करतं याच्यापेक्षा ती सुसूत्रता येणं गरजेचं आहे. हा, पण जर चुकीच्या कारणामुळे त्यांना जर बदलत असतील तर माझ्यासारखे असंख्य लोकप्रतिनिधी हे त्यांच्या पाठीशी उभे राहतील. म्हणजे उद्या येणाऱ्या काळात तुम्ही तुकाराम मुंडेंच्या पाठीशी उभे राहताल जर त्यांच्या बदलीचे. मी ते सांगतोय, योग्य कारणासाठी मी असा व्यक्ती आहे. मी FDA चुकीचं काम करत होते की FDAचे अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नव्हते तर मी त्यांच्या विरुद्ध आवाज सुद्धा उठवलाय. पण आज चांगलं काम चालू आहे, त्याच अधिकाऱ्यांविषयी मी चांगलंही बोललो आणि त्यांची स्तुती सुद्धा केलेली आहे. बरोबर. त्यामुळे जो योग्य वागतो त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. जर चुकी असेल तर चुकीला समर्थन केलं जाणार नाही. जर एखाद्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीची बदली होत असेल तर नक्कीच आम्ही त्याला समर्थन देणार नाही. पण चुकीच्या कारणामुळे होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे राहू. दादा, तुम्ही म्हटले की प्रत्येक अधिकाऱ्यांनी व्यवस्थित काम केलं पाहिजे. आता रिसेंटली एक घटना घडली की ते जे अधिकारी कारवाईसाठी गेले होते त्यांच्यावरती टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न, लिटरली त्यांना गोळ्या घाला किंवा त्यांच्यावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तर मग कुठेतरी गृह खातं फडणवीसांकडे आहे, तुम्ही मागणी करणार का या अधिकाऱ्यांना देखील संरक्षण दिलं गेलं पाहिजे जेणेकरून या कारवाया सातत्य राहील आणि कुठं भेसळखोरांवर वचक राहील? मुद्दा एकदम रास्त आहे. जी घटना घडली संभाजीनगरला ती चुकीची घडलेली आहे, याचं समर्थन कोणीही करू नये. पण हे का घडलं? हे वर्षोनवर्ष हे भेसळखोरांवरती कोणतं अंकुशच नव्हतं. हे गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवरती कोणता कंट्रोल नाही राहिलेला. अडचण काय माहिती का, आपण नव्हतं ना, एखादी घटना घडली की पोलीस प्रशासनाला दोष द्यायचा. गुटख्याची कारवाई करताना ती कारवाई जर कोर्टात टिकवायची असेल तर FDAचा अधिकारी तिथे लागतो. मुळात त्यांची संख्याच खूप कमी आहे. FDAचा अधिकारी जर हे सगळं जप्त करताना नसेल तरी सुद्धा त्या गुन्हेगाराला बेल होऊन जाते. बिचारे पोलीस अधिकारी काय करणार? त्यांना पण मर्यादा आहेत ना. बरोबर. तर हा कुठेतरी समन्वय अडचणीचा होता. याला काही एकटं कोणतं खातं दोषी नाहीये. हा समन्वय तयार झाला ना आणि हे लिंकिंग स्ट्रॉंग झालं ना मग अडचण राहणार. मग आता दोनच प्रश्न घेतो. एक हळद देखील भेसळयुक्त एक चर्चेत आलेली आहे. नेमकं आता हे प्रकरण काय, तुम्ही हळदीवरती देखील काय झालं तुम्ही पहा, वर्षानुवर्ष आपल्याकडे देवाला गेलं की आपण खंडोबा असेल तर भंडारा हा उधळला जातो. बरोबर. आज माझी भैरवनाथाची यात्रा गावची होती. अशा असंख्य भैरवनाथाच्या यात्रा आहेत की ज्या यात्रेमध्ये भंडारा उधळतात. बरोबर. तर ह्या सगळ्यात भंडारा जो आहे तो भंडारा आज नाही ना, काही 100 वर्षांपासून आम्ही उधळतोय. भंडाऱ्याचं डेफिनेशन, जी व्याख्या आपण म्हणतो ती व्याख्या कायद्यामध्ये नाही. नेमकं काय होतं? मुळात काय होतं की थोडक्यात सांगतो, मी जे कपडे घातलेत त्याला काही जण निरुपायजन म्हणतात, कोणी झबा कुडता म्हणतो. कपडेच आहेत ना. बरोबर. जर ह्याची व्याख्या नसेल तर याला आपण कपडे म्हणणार नाही का? दुर्दैव काय झालंय की हळद ही स्वयंपाकात वापरतो त्याला आपण हळद म्हणतो आणि जी देव कार्यासाठी वापरतो त्याला भंडारा म्हणतो. ही जुनी आपली मराठी भाषेतला वापरायचा पद्धत झाला. पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये जे बेसळखोर आहेत त्यांच्या लक्षात आलं आणि हळदीचं डेफिनेशन आहे की हळद कशी असावी, त्या हळकुंडापासूनच बनलेली असावी, शुद्ध असावी वगैरे वगैरे सगळं झालं. भंडाऱ्याला डेफिनेशनच नाही. मग याच्यामध्ये भेसळ सुरू केली. सुरुवातीला लाकडाचा भुगा टाकायला सुरू केलं, हळूहळू त्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च टाकायला सुरू केलं. आता तर केमिकल्स टाकतात, केमिकल पावडर जातात ते टाकतात हळदीमध्ये. आर्टिफिशियल रंग येतात. तुम्ही बघा ना, भंडारा जो स्वस्तातला मिळतो जेन्युन हळदीचा भंडारा, जमीन अस्मानचा फरक असतो. भंडारा हळद म्हणून का दिला जायचा, तर ज्यावेळेस आपण भंडारा उधळतो तो हवेमध्ये जातो. तुम्हाला जेजुरी अशी सोन्याची जेजुरी, सोन्याची जेजुरी अख्खी आमची पिवळी होती. हळदीने पिवळे झालेली, सोन्यापेक्षाही पिवळं दिसतं ते, सोन्याची जेजुरी. तो जो हवेमध्ये हळद
पसरली जाते ती श्वासात आत जाते. ओके. आणि ती श्वासातनं आत गेल्यानंतर हळद ही सगळ्यात चांगला अँटीसेप्टिक आहे. ओके. हां, बरोबर आहे. आपण जखम झाली तरी हळद लावतो. तुमचे श्वासाचे आजार बरे होतात. संसर्गजन्य आजाराचा कोणी आला, पूर्वी नव्हते. पूर्वी आता तुमच्याकडे सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळा प्रकार आजचा आहे. पूर्वी नव्हता तो. कोणाला आजार झालाय कुष्ठरोग यायचे म्हणा, इतर रोग यायचे, कोणते त्वचेचा रोग असेल, साध्यात साधा संसर्गजन्य आजार असेल, ही लोक जत्रेमध्ये ज्यावेळेस सहभागी व्हायचे, जत्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपण असं म्हणू शकत नव्हतं यांना बाजूला करा. बरोबर. ते पण भाविक, आपण पण भाविक. मग हळदीमुळे त्याचा प्रसार कमी होत होता. त्याचे जे जंतू आहेत, कीटाणू आहेत, हे पसरत नव्हते. एखाद्याला जखम झाली असेल तर देवाच्या ठिकाणी गेलं तर त्याच्यावर हळदीचा तो लेप लागले जायचा. कारण भंडारा उधळताना काय नुसता हवेत नव्हता, लोक पिवळीहून यायची जेजुरीहून येताना खाली. हळद सगळीकडे लागली तर छोटे मोठे त्वचेचे रोग बरे व्हायचे. बरोबर. तुमच्या जखमा बऱ्या व्हायच्या. ह्याच्यासाठी ती हळद होती. आता मला सांगा, जर हवेत केमिकल उधळलं, काही भंडाऱ्यांमध्ये कॉर्नस्टार्च असतो, कॉर्नस्टार्च मक्केपासून बनले. अहो, मका भारतातच काही 100-200 वर्ष आधी आली आहे. पोर्चुगीज लोक, स्पॅनिश लोक मका इकडे घेऊन आले. मका नव्हती आपल्याकडे. मग ती आपल्या भंडाऱ्यात कशी असेल? भंडार तर काही हजार वर्षापासून उधळतोय आपण. त्याच्यात आज जे केमिकल मिसळतात ते आता शोध लागलेले केमिकल कसे येऊ शकतात? साधं आहे, युक्तिवाद माझा साधा आहे. जे आज भंडाऱ्यात तुम्ही सापडतं, हे सगळ्याचा शोध अलीकडच्या काळात लागला आहे. भंडाऱ्याचा शोध हा काही हजार वर्षापूर्वीचं हे आपलं काय म्हणणार पुराणात लिहिलेलं आहे, सगळीकडे लिहिलेलं आहे. मग आता ज्या पद्धतीने बनावट पनीर असेल, दूध भेसळ असेल, मला खात्री आहे, कारण हे अधिकार कमिशनर साहेबांचे, ते हे डेफिनेशन करून घेऊ शकतात. आणि मुंडे साहेबांनी जर डेफिनेशन केलं तर अनेक भाविकांच्या श्रद्धेला तुम्ही कुठेतरी देवाने ऐकलं असं. तुम्ही भेट घेऊन त्यांना त्यांच्याशी चर्चा करा, निवेदन दिलंय. बरं, मी ऑलरेडी त्या दिवशी गेल्यानंतर काय चर्चा झाली? बरं, तुम्ही भेट असंख्य विषयांवर चर्चा झाली. त्यातलं हळद होतं, चीज अॅनालॉग होतं, वेगवेगळे प्रोडक्ट्स होते. काय होतं, सगळ्या गोष्टी एका दिवसात नाही होऊ शकत. एक एक टप्प्याटप्प्याने जावं लागतं. खूप वर्षांचं ते भेसळ चालू आहे. या गोष्टी माझा लढा नाहीये, असंख्य लोकांचा लढा आहे. हा सगळ्यात मोठं या लढ्याचं यश म्हणजे तुमची मीडिया. आणि खरा मुद्दा तर तुम्ही उचललेला होता की तो जो 1.5 वर्षापूर्वी मुद्दा उचलला ते लोकांना आज समजतोय, तो किती महत्त्वाचा. उचलण्यापेक्षा तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचणंही अतिशय गरजेचं आहे. आणि तो आपण सगळ्यांनी पोहोचवला, हे अतिशय महत्वाचं आहे. असे असंख्य मुद्दे येतो, पण दुर्दैवाने याला प्रसिद्धी मिळत नाही. हा मुद्दा मी उचलला का याच्यापेक्षा तुम्ही पोहोचवला ह्याला खूप महत्व आहे. इन्फ्लुएन्सरचे खरं तर मी कायम आभार मानतो आणि मानलेच पाहिजे, कारण ह्या इन्फ्लुएन्सर्सने याला प्रसिद्धी दिली हो. जोपर्यंत याला प्रसिद्धी मिळत नाही, जोपर्यंत जनतेपर्यंत पोहोचत नाही, माझं जर 4 लोक ऐकतात तर मी बोललं पाहिजे, मी सांगितलं पाहिजे. हा प्रत्येकाने जर निर्णय घेतला तर मला खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी इरेडिकेट व्हायला सुरुवात होईल. आता एक शेवटचा प्रश्न घेतो फक्त. आता येत्या काही दिवसांमध्ये अधिवेशन पार पडतंय, तर दरवर्षी अधिवेशनामध्ये तुमच्याकडं कुठला ना कुठला एक महत्त्वाचा मुद्दा असतो जो की राज्यभर गाजतो. आता ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन जाणार? आणि काय होतं माहिती आहे का, प्रश्न आम्ही असंख्य टाकतो, ते बॅलेटमध्ये कोणते लागतात ह्याच्यावर ठरतं. माझी तयारी अनेक विषयांची झालेली आहे. पण उद्या आता दर सोमवारी, महिन्याच्या आठवड्याच्या पहिल्या सोमवारी जो होतो तो, आता अधिवेशन सुरू व्हायच्या आधीचा सोमवार म्हणजे उद्याच्या सोमवारी बॅलेट निघेल. त्याच्यामध्ये प्रश्न लागतात. त्यानंतर पुढच्या आठवड्याचं पुढच्या सोमवारी बॅलेट निघतं. त्यामुळे सोमवारी आम्हाला कळतं की पुढच्या आठवड्यात आमचा कोणता प्रश्न लागणार आहे. त्यामुळे आज त्याच्यावरती चर्चा करण्यात काही, तुमची परीक्षेची तयारी झालेली आहे, फक्त बघायचं की कोणते प्रश्न, जो प्रश्न येतो त्याचं उत्तर तयार करायचं आणि पुढे जायचं. पण तुम्ही ह्या ज्या आता सध्या कारवाई चालू आहे राज्यभर, महत्वाचा विषय आहे खरं जो प्रत्येक नागरिकांच्या हिशोबाने, तर मग ह्या अनुषंगाने अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडणार का? परिस्थिती बघून ठरवायचं. हे बघा, उलट चांगलं करतात तर त्याला परत आपण चर्चा करण्यात पण त्यांनाही वेळ दिला पाहिजे ना. एवढीला सुद्धा वेळ दिला पाहिजे. ते ॲक्शन्स घेतात. काही गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे असं अजिबात नाही. ते त्यांचं काम करतात, चांगल्या पद्धतीने करावं एवढीच अपेक्षा. पण लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक राहतो त्यावेळेस कारवाई चांगल्या तीव्रतेने होतात, असंही रिझल्ट. नुसतं वचकच नाही, त्यांना समर्थन पण पाहिजे. आमच्यासारख्या प्रत्येक लोकप्रतिनिधी समर्थन दिलं तर अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. त्या टेस्ट लॅबच्या ज्या आहे त्याची मागणी करणार तुम्ही? 100%. मी आता परत एकदा निवेदन देणार आहे. जर जमलं तर आत्ता
काही जर त्यांना बजेटमध्ये काही प्रोव्हिजन्स करता आल्या पुरवणी मागण्यांमध्ये तर तो सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे. चला दादा, धन्यवाद लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. असेच आमच्यासोबत जोडले राहा, पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.